तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या यूट्यूबच्या लाईव्ह क्लासमध्ये। आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहे, ज्या प्रकरणाचं नाव आहे, दाखवतो तुम्हाला। 8वं प्रकरण आहे आपल्या वर्गातलं आणि आपल्या प्रकरणाचं नाव आहे पोल्यूशन, जे आता माझ्या मागे येऊन राहिलं। दृश्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की आजचं प्रकरण जे आहे ते कशाबद्दल राहणार आहे आणि कशाबद्दल आपण बोलणार आहे। तर पोल्यूशनचं जे दृश्य आहे ते तुमच्या सगळ्यांनी कधी ना कधीतरी बघितलेलंच आहे। केव्हा ना कधीतरी तुम्ही सगळ्यांनी ते दृश्य बघितलं आणि दिशाला ते फारसं दृश्य काही चांगलं दिसत नाही। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपण सिनेमा वगैरे मध्ये जातो, पाहतो की हिरोच्या मागे गाण्यामागे खूप छान प्रकारचं बॅकग्राऊंड असते, निसर्गरम्य दृश्य असते, सगळ्यांना असं आवडते। पण प्रत्यक्ष लाईफमध्ये असे दृश्य आपल्याला दिसतात का? तर आपल्याला दिसते गटार, नाल्या, कचरं, बरोबर आहे। सगळ्यांचा समावेश जो होता तो पोल्यूशनमध्ये होतो। आणि आतापर्यंतच्या या 8व्या वर्गाच्या तुमच्या या पूर्ण प्रवासामध्ये जनरल सायन्स अंतर्गत आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये याचा अभ्यास जो आहे तो केला, परंतु एक आता ऑर्गनाइज पद्धतीनं हे सगळे छोटे छोटे जे मुद्दे आहेत ते एका प्रकरणाच्या रूपामध्ये आता तुमच्या समोर येणार आणि मी तुमच्या समोर आता हे मांडायला सुरुवात करतो। आपलं प्रकरण पोल्यूशन अत्यंत सोपं प्रकरण आहे, पण समजून मात्र जरूर घ्या। समजण्यापूर्वी या प्रकरणामध्ये आपण काय बघणार या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने 4 मुद्द्यांवर खूप चर्चा करणार। त्यातला जो पहिला मुद्दा आहे ज्याचं नाव आहे पोल्युटंट्स। आपलं प्रकरण जर पोल्यूशन आहे, प्रदूषण आहे, तर पहिला आपला मुद्दा राहणार आहे पोल्युटंटचा। पोल्युटंट काय आहेत म्हणजे जे प्रदूषण करतात त्यांना आपण पोल्युटंट असं म्हणतो, पण त्याचं डीपमध्ये आपण सायंटिफिक जे सगळं आहे ते येणाऱ्या याच्यामध्ये बघणार। नंतर आपण टाइप्स ऑफ पोल्यूशनमध्ये बघणार आहे आपण एअर पोल्यूशन, त्यानंतर आपण अभ्यास करणार आहे वॉटर पोल्यूशनचा आणि त्यानंतर अभ्यास करणार आहे आपण सॉइल पोल्यूशनचा। हे सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यासाचा विषय या प्रकरणामध्ये राहणार आहेत। सुरुवात करायची मग आपलं प्रकरण पोल्यूशनला आणि आपले हे 4 मुद्दे: पोल्युटंट, एअर पोल्यूशन, वॉटर पोल्यूशन आणि सॉइल पोल्यूशन। तर सर्वप्रथम आपण बघू, तुमच्या समोर एक प्रश्न मी मांडलेला आहे या ठिकाणी। हा प्रश्न काय म्हणतो, आपल्या पाठ्यपुस्तकातलाच प्रश्न आहे तो, त्यामुळे तुम्हाला तो लक्षात घेणं आवश्यक आहे। तुम्हाला वहीमध्ये सुद्धा याचं जे उत्तर मी सांगणार आहे ते उत्तर नाही लिहिलं तरी चालते, पण तुमच्या माहितीमध्ये हे सगळ्या गोष्टी असो। मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि काही प्रश्न विचारणार आहे की व्हाय दीज प्रॉब्लेम्स इन एन्व्हायरमेंट मे हॅव बीन अराइज। हे प्रॉब्लेम्स का निर्माण झाले? चित्र दाखवतो आणि मग सुरुवात करतो। पहिलं चित्र तुमच्या समोर आलं असेल, काहीतरी म्हणजे कारखानाचं आहे आणि गटारातलं जे पाणी आहे, कारखान्यातलं जे पाणी आहे ते तुम्हाला दिसत असेल। यावरून आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जेवढ्या काही ॲक्टिव्हिटी होत असतात त्या ॲक्टिव्हिटीमध्ये मेनी प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझन ऑन द अर्थ ड्यू टू द ह्युमन इंटरफरन्स इन द नेचर। आपल्या या मनुष्याच्या काही ॲक्टिव्हिटीज अशा आहेत की ज्याच्यामुळे काही समस्या या पृथ्वीवर निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यातलीच मुख्य समस्या आहे पोल्यूशन। असं आपण म्हणू शकतो किंवा मेनली कॉज त्याचं ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत। काही नॅचरल ॲक्टिव्हिटीज पण आहेत, पण ह्युमन ॲक्टिव्हिटीजमध्ये हे जास्त डेंजरस आहे। याच्यापैकी जे मागे तुम्हाला दृश्य दिसून राहिलं ते आहे इंडस्ट्रियलायझेशनचं, म्हणजे कारखान्यांचं। म्हणजे कारखानीकरण वाढलं, सुखसुविधा वाढल्या आणि त्याचे जे ड्रॉबॅक्स आहे ते आपल्या समोर आता येत आहेत। इंडस्ट्रियलायझेशन का वाढलं? बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग पॉप्युलेशन वाढली, लोकसंख्या वाढली
आणि लोकसंख्या वाढली, त्याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशनसुद्धा वाढलं आणि लोकसंख्या वाढणंसुद्धा पोल्युशनचं एक कारण आहे. त्यानंतर येते मायनिंग. मायनिंग म्हणजे काय? मायनिंग म्हणजे खाणकाम. खाणमध्ये ब्लास्ट केल्या जाते, निरनिराळे खनिजं काढण्यासाठी वापर केला जाते. म्हणजे याला आपण नॅचरल रिसोर्स अंतर्गत आपण हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता गोष्ट अशी आहे की आपला ह्युमन बीइंग सोडून, मनुष्य प्राणी सोडून कोणीच पृथ्वीवरच्या खनिजांचं त्यांना काही काम नाही. उदाहरणार्थ आपण उदाहरणं जर घेतलं तर समजा गाय आहे, कुत्रा आहे, त्यांना काय काम आहे सोन्याचं? त्यांना काम काय आहे कपड्यांचं? आपल्यालाच काम आहे कपड्यांचं, आपल्यालाच काम आहे सोन्याचं, चांदीचं. चांगले बंगले पण आपल्याला पाहिजे, गाड्या पण आपल्यालाच पाहिजे. म्हणजे जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यातल्या ह्युमन बीइंगच्या ज्या डिझायर आहेत त्या मोठ्या आहेत आणि हेच कॉज आहे मेन या पोल्युशनचं. आता ही गोष्ट तुमच्या समोर येऊन राहिलं ट्रान्सपोर्टेशन. हे ट्रान्सपोर्टेशन हे सुद्धा एक पोल्युशनचं एक मेजर कॉज आहे. तुम्हाला माहीत आहे की बा टू व्हीलरची संख्या वाढली, फोर व्हीलरची संख्या वाढली आणि त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जागा नाही. कोणत्या जागा नाही? रस्त्यावर. आणि वाहनं तिथं थांबतात आणि त्या ठिकाणी सुद्धा पोल्युशन. आपण या गोष्टीचा एअर पोल्युशन अंतर्गत डीपमध्ये विचार करणार आहे, त्यामुळे आता आपण याचं थोडंसं लक्षात घ्या. फक्त कारण तुम्हाला आहे सांगायचं ते म्हणून सांगितलं. याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशनचं तुम्हाला मी अगोदरच कारण याच्या अगोदर आपण बोललेलं आहे. नंतर आहे पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइड्स म्हणजे आपण जे शेती वगैरे सगळे लोक जे करतो, शेतकरी करतात, त्याच्यामध्ये वापरण्यात येणारे कीटकनाशकं. या कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळे सुद्धा पोल्युशन होते. सॉईल पोल्युशन त्याच्यामुळे होते. म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला आजच्या विषयाची कल्पना जी आहे ते आपल्या 7वी पर्यंतच्या भागामध्ये ऑलरेडी नोन आहे. काही नव्यानं ती कल्पना नाही. इट इज अफेक्टिंग ह्युमन बीइंग्स. आणि आता याचं हा जो पोल्युशनचा जो अजगर आहे तो आता आपल्याला डसायला निघालेला आहे. म्हणजे असं म्हटलं जातं ना की बा साप जर तुम्ही पाळला, अजगर जर तुम्ही पाळला समजा, तर कधी कधी काय होतं, तो मालकाचा जीव घेऊन टाकतो. हे असं पोल्युशनच्या बाबतीत झालं की ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे ते वाढलं. आता परिणाम मी कोणावर करणार आहे? जास्त ह्युमन बीइंग्सवरच करणार आहे. कसा करणार आहे, काय करणार आहे, हा पूर्ण प्रश्न आपण या प्रश्नाचं उत्तर या पूर्ण प्रकरणभर धुंडणार आहे. व्हॉट शुड बी डन टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स. हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हेच पूर्ण या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचं आहे. सुरुवात करायची आहे आपल्या प्रकरणाला, ज्याचं नाव आहे पोल्युशन. आता पहिला मुद्दा आपण बघू पोल्युटंट्सचा. जो तुम्हाला 4 मुद्दे मी अगोदर दाखवले होते त्यातला पहिला मुद्दा आपण बघणार आहे पोल्युटंट्सचा. पोल्युटंटची डेफिनेशन अगोदर बघू. काय म्हणतात पोल्युटंटची डेफिनेशन? खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे, लिहून तुम्हाला घ्यायची आहे, स्क्रीनशॉट नंतर शांततेनं काढा. अगोदर समजून घ्या, नंतर काढा. फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ द इकोसिस्टम अँड कॉझिंग हार्मफुल इफेक्ट्स ऑन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज पोल्युटंट्स. हा जो शब्द दिसतो तुम्हाला बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट्स, हाही आपला अगोदर झालेला आहे. म्हणजे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, आपलं जे सराउंडिंग्ज आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फॅक्टर्स असतात. काही बायोटिक फॅक्टर आहेत, जैविक घटक, जसं प्राणी आहेत, नंतर वनस्पती आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे बायोटिकमध्ये येतील. आणि अबायोटिकमध्ये काय होईल? सॉईल येईल, वॉटर येईल, नंतर एअर येईल. हे अबायोटिक फॅक्टर्स आहेत. या फॅक्टर्सला अफेक्ट करणारे जे फंक्शन्स जे इकोसिस्टममध्ये डेव्हलप करतात त्यांना आपण काय म्हणतो? पोल्युटंट्स. महत्त्वाची व्याख्या आहे, जशी तशी तुम्हाला पाठ करावी लागते, त्यामुळे हिचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि वहीमध्ये पोल्युटंट्सच्या अंतर्गत ही व्याख्या लिहायची. सोपी व्याख्या आहे. पुढचा मुद्दा आपण घेणार आहे याच्यामध्ये. पोल्युटंट्स मेक द एन्व्हायरमेंट पॉयझनस अँड अनहेल्दी. विषारी वातावरण तयार करतात, ज्याच्यामुळे आपल्या हेल्थवर ॲडव्हर्स इफेक्ट पडतो. अँड अनहेल्दी म्हणजे आपण आजारीसुद्धा पडतो या पोल्युशनमुळे. या पूर्ण गोष्टींची चर्चा आपण प्रकरणभर करणारच.
आतापर्यंत आपण काही ठराविक जे मुद्दे पाहिले पोल्युटंटच्या बाबतीमध्ये, त्यातले आणखी काही तुम्हाला मुद्दे सांगणार. याचासुद्धा तुम्हाला नंतर स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या वहीमध्ये अशीच डायग्राम काढायची आहे, ब्रेन मॅप म्हणतात त्याला, जेणेकरून तुम्हाला फॅक्टर जे आहेत ते लवकरात लवकर समजून येतात. त्यातलं जे आहे पोल्युटंट जे आहेत त्याचे 2 टाईप्स आहेत. म्हणजे पोल्युटर्स म्हणजे अफेक्ट करणारे घटक, जे प्रदूषण करतात त्यांना आपण प्रदूषक असं म्हणतो. देअर आर 2 टाईप्स ऑफ पोल्युटंट्स. सम आर नॅचरल पोल्युटंट्स अँड सम आर मॅनमेड पोल्युटंट्स. काही नॅचरल पोल्युटंट्स आहेत आणि काही मॅनमेड पोल्युटंट्स आहेत. एक थोडंसं डिस्क्लेमर मी या व्हिडिओमध्ये म्हणजे चार्टमध्ये याच्यामध्ये टाकतो की आपला क्लास चालू असताना कधी माझा जो व्हिडिओ रनिंग आहे तो तुम्हाला थांबलेला दिसते, पॉज झालेला दिसतो, पण आवाज मात्र क्लिअर आहे. त्यामुळे त्या गोष्टीकडे जास्त महत्त्व द्यायचं. पोल्युटंट्सचे 2 टाईप कोणते पाहिले आपण? नॅचरल पोल्युटंट्स पाहिले आणि मॅनमेड पोल्युटंट्स आपण पाहिले. सोपी आकृती आहे तिचे. आणि नॅचरल पोल्युटंटच्या बाबतीमध्ये डिस्ट्रॉयड इन ड्यू कोर्स ऑफ टाईम बाय द नेचर्स रूल. पण हे जे पोल्युटंट्स आहे नॅचरल पोल्युटंट्स त्यांच्याबद्दल जास्त आपल्याला विचार करावे लागत नाही, बिकॉज दे डिस्ट्रॉयड नॅचरली. डिस्ट्रॉयड म्हणजे समाप्त केल्या जातात. आपल्या नेचरमध्ये अशी इकोसिस्टीममध्ये अशी रचनाच आहे की जे म्हणजे नॅचरल पोल्युटंट्स आहेत त्यांचा इफेक्ट जास्त वेळ राहत नाही आणि ते डिस्ट्रॉय केले जातात बाय द नेचर्स रूल. कालांतराने ते खतम होऊन जातात. नंतरचं पोल्युटंट्स येतात मॅनमेड पोल्युटंट्स. मॅनमेड पोल्युटंट्स आर नॉट डिस्ट्रॉयड. ते मॅनमेड जे आहेत ते डिस्ट्रॉय होत नाही. उदाहरणार्थ याचं जर सिंपल भाषेमध्ये तुम्हाला उदाहरण जर सांगायचं तर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग जे लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरायला लागले, आज काय होऊन राहिलं की 100 वर्ष जरी तुम्ही प्लॅस्टिकची एक पिशवी जमिनीमध्ये गाळून टाकली, 100 वर्षांना पायसात जशीच्या तशी ते डिग्रेड होत नाही, ती डिस्ट्रॉय होत नाही. कारण ती कोणती आहे? ती नॅचरल पोल्युटंट नाही आहे, ती मॅनमेड पोल्युटंट आहे. मग नॅचरल काय आहेत? त्यांना कधी पोल्युटंट म्हणायचं, कधी पोल्युटंट नाही म्हणायचं, या गोष्टीचा विचार आपण येणाऱ्या मुद्द्यांमध्ये बघणार. आकृती तुमच्या लक्षामध्ये आली असेल ती काढून घ्यायची. आता आपण काही मुद्दे शिकणार. आता इकडचे मुद्दे अगोदर असल्यामुळे आता आपण मी त्या बाजूने जाऊन बसतो. थोडंसं या बाजूने मी जाऊन बसतो. आता तुम्हाला एक एक मुद्दा सांगतो. आता वरच आपण मागच्या मुद्द्यामध्ये पाहिलं, म्हणजे जे डिस्ट्रॉय होतात त्यांना आपण म्हणतो डिग्रेजेबल, आणि जे म्हणजे डिस्ट्रॉय होत नाही त्यांना म्हणायचं नॉन डिग्रेजेबल. म्हणजे नॅचरलमधले जे म्हणजे कालांतराने नष्ट पावतात त्यांना डिग्रेजेबल म्हणायचं, आणि जे नष्ट होत नाही त्यांना काय म्हणू आपण? नॉन डिग्रेजेबल असं आपण म्हणू. आपण एक एक मुद्दा याच्यामधला बघू. बघा, सुई आपली काय म्हणते? डिग्रेजेबलची अगोदर व्याख्या पहा. तुम्हाला हेडिंग टाकायचं आहे डिग्रेजेबल अँड नॉन डिग्रेजेबल. आणि डिग्रेजेबल पोल्युटंट जे आहेत, डिग्रेजेबल पोल्युटंट वर हेडिंग बरोबर आहे, डिग्रेजेबल पोल्युटंट अंतर्गत ही व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. डिग्रेजेबल पोल्युटंट कोणाला म्हणायचं? पोल्युटंट्स दॅट कॅन बी ब्रोकन डाऊन बाय द केमिकल अँड द फिजिकल ऑर द बायोलॉजिकल प्रोसेस आर कॉल्ड डिग्रेजेबल पोल्युटंट्स. म्हणजे डिग्रेजेबल पोल्युटंट्स कोणाला म्हणायचं? दे कॅन बी ब्रोकन डाऊन बाय द प्रोसेस ऑफ केमिकल ॲक्शन, or we can say physical action or biological process are known as degradable pollutant. म्हणजे केमिकली नष्ट केल्या जाऊ शकतात, फिजिकली नष्ट केल्या जाऊ शकतात, बायोलॉजिकल प्रोसेसने ते नष्ट होतात, त्यांना म्हणायचं डिग्रेडेबल पोल्युटंट्स. आणि याच्यामध्ये कोणकोणते येतात? डोमेस्टिक स्वेज, आपल्या घरचं जे नालीतलं पाणी आहे त्याचाही याच्यामध्ये समावेश होतो. नालीतलं पाणी समजा म्हणजे एखाद्या जमिनीवर सोडूनही दिलं, आपल्या घरगुती गड्ड्यामध्ये सोडून दिलं, तर काय होते? कालांतराने ते पाणी जमिनीमध्ये झिरपते आणि ते पदार्थ डिक्रीज होऊन एन्व्हायरमेंटला त्याचा काही फारसा त्रास होत नाही. सर्टन इंडस्ट्रियल पोल्युटंट्सचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. जसं शुगर फॅक्टरीमधून निघणारे जे काही असतील पोल्युटंट असतील त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो की ते कालांतराने नष्ट होऊन जातात. याच्यामध्ये आणखी कोणाचा समावेश होतो? याच्यामध्ये ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट, म्हणजे जे शेण म्हणतो आपण त्याला, किंवा मनुष्याची विष्ठा म्हणू आपण त्याला, किंवा लेदर आहे आणि ऊल आहे, हे सुद्धा डिग्रेजेबल पोल्युटंट आहे. म्हणजे पोल्युटंट आहेत पण हे नष्ट पावतात.
समजा तुमची चांबड्याची चप्पल आहे, खराब झाली, तुम्ही फेकून दिली रस्त्यावर आणि कोणीच उचलली नाही. काय होणार आहे? कालांतराने ते सडणार, कुजणार आणि नष्ट होणार. काही एन्व्हायरमेंटवर फारसा परिणाम होणार नाही. म्हणजे डिग्रेजेबल अंतर्गत डिग्रेजेबलची मी डेफिनेशन दाखवली आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले. तुम्हाला डिग्रेजेबल पोल्युटन्स लिहायचं, म्हणजे पहिलं नाव घ्यायचं, दुसरं हेडिंग घ्यायचं आणि ही डेफिनेशन जी आहे ती लिहायची. आता इकडचा भाग सांगतो, त्यामुळे मी जरासं तिकडे होतो. मी आता इकडे असू द्या, चाल द्या. पहिला मुद्दा याच्यावर पाहू आपण. याची डेफिनेशन काय आहे? पोल्युटन्स दॅट कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स, जे ब्रोकन केल्या जाऊ शकत नाहीत, त्यांना म्हणायचं काय म्हणतो आपण? नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट. दिस पोल्युटन्स ॲक्युम्युलेटेड इन द एन्व्हायरमेंट, आणि एन्व्हायरमेंटमध्ये हे साचत जातात. हे कालांतराने यांची संख्या वाढत जाते आणि नंतर आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट व्हायला चालू करतात. याच्यातला पुढचा मुद्दा, उदाहरणार्थ कोण? मी अगोदरच नाव सांगितलं. प्लास्टिक्स आहे, केमिकल पेस्टिसाइड्स आहेत, म्हणजे आपले रासायनिक खतं, मेटल्स आहेत काही, आणि ग्लासचं वेस्ट आहे, काच. हा जो ग्लास आहे हा नॅचरल एलिमेंट्स म्हणजे सॉईलपासून तर केमिकल प्रोसेसने बनवला गेला, पण त्याची परत सॉईल बनवता येत नाही. तो परमनंट चेंज आहे आणि त्याच्यामुळे तो सुद्धा एन्व्हायरमेंटमध्ये साचत जो आहे तो जातो, तो नष्ट करता येऊ शकत नाही. दुसरं एक्झाम्पल याचा येईल मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे पारा. हा सुद्धा पोल्युटंट आहे आणि डेंजरस पोल्युटंट आहे. लीड आहे याच्याशिवाय, आणि अर्सेनिक आहे. हे फक्त नाव म्हणून लक्षात घ्या तुम्ही. याचा सध्या आपल्याला एवढं हेच नाही, पण तुम्ही नेटवर सर्च करून यांचे हे लीड काय आहे, अर्सेनिक काय आहे, कुठं वापरले जाते, याची तुम्हाला एक्स्ट्रा माहिती तुम्ही मिळवू शकता, तुम्हाला जर आवड असेल तर. नॉन डिग्रेडेबल पोल्युटंटची व्याख्या दिली, नॉन डिग्रेडेबलचे एक्झाम्पल्स दिले. हे सध्या तुम्हाला सगळे व्यवस्थित मुद्दे लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघू. आता माझ्या मागचा जो चार्ट आहे तो तुम्हाला समजून सांगतो मी. आता बघा, पोल्युटन्सबद्दल आपण एक गोष्ट बघू. पोल्युटन्सचे दोन टाईप्स आपण पाहू. दोन आहेत ते, नॅचरल अँड मॅनमेड तर आहेतच आहेत, पण आणखी दोन टाईपचे प्रकारचे पोल्युटंट आहेत. वन टाईप इज नोन ॲज व्हिजिबल पोल्युटंट, जे आपल्या डोळ्याने दिसतात, की हे दिसून राहिले. प्लास्टिक दिसते, बरोबर आहे, एखादा धूर दिसतो, आणि याच्यातले काही येतात ते इनव्हिजिबल आहे, ते डोळ्यांनी दिसत नाही. आता व्हिजिबलमध्ये कोण येते? पोलन ग्रेन. पोलन ग्रेन म्हणजे काय? परागकण. हे सुद्धा पोल्युटंट आहेत, कारण याच्यामुळे अस्थमा होतो, दमा होतो परागकणांमुळे. आणि पार्टिक्युलेट एमिशन्स, आणि एक छोट्या छोट्या पार्टिकलच्या स्वरूपामधलं जे एमिशन्स आहेत, धुराचे कण म्हणू आपण, काजळी म्हणू आपण त्याला, सूट म्हणतो आपण त्याला, यांना आपण व्हिजिबल पोल्युटंट्स असं म्हणतो. थोडंसं मी जातो मागचं तुम्हाला दिसण्यासाठी आणि मग आपण बघू. मला जाऊ द्या थोडंसं. हे मी इथं गेलो. आता इनव्हिजिबल पोल्युटंट्स कोण कोण आहे ते बघू आपण. त्याच्यामध्ये समावेश होतो नायट्रोजन ऑक्साईडचा, सल्फर डायऑक्साईडचा, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंडचा, कार्बन मोनॉक्साईड आणि मिथेन. हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. इनव्हिजिबल पोल्युटंटचे हे एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड आहे, म्हणजे नायट्रोजनचा जो कंपाऊंड आहे. सल्फर डायऑक्साईड आहे, सल्फरचा कंपाऊंड आहे. व्होलाटाईल अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. कार्बन मोनॉक्साईड आहे, जो वाहनांच्या धुरांमधून निघतो, आणि मिथेनचा गॅस आहे. हे सगळेचे सगळे आहे इनव्हिजिबल पोल्युटंट्स आहेत. दिसत नाही, पण अफेक्ट मात्र जरूर करतात. स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे या गोष्टीचा, आणि वहीमध्ये ही गोष्ट लिहायची तुम्हाला आहे. चला, इथं मी आता आलो. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या शांततेनं तुमच्या यानं, आणि नंतर आपण पुढचा मुद्दा बघू. हा आपल्या पुस्तकातला हा प्रश्न आहे. थिंक अबाउट इट. इफ नॅचरल मटेरियल्स आर पोल्युटंट्स, व्हाय डू वी नॉट परस्यू देअर ॲडवर्स इफेक्ट ड्युरिंग इन देअर यूज. आता जर नॅचरल मटेरियल्स आहेत ते जर पोल्युटंट्स आहेत, म्हणजे प्रदूषण ते करतात, पण त्यांचा एन्व्हायरमेंटबरोबर ॲडव्हर्स इफेक्ट का होत नाही, उलटा परिणाम का होत नाही. पण कधी कधी उलटासुद्धा परिणाम त्यांचा इफेक्ट म्हणजे होतो. नॅचरल पोल्युटंटसुद्धा घातक ठरतात, ते नष्ट होत नाहीत किंवा नष्ट होण्याला खूप वेळ घेतात, तोपर्यंत त्यांचा इफेक्ट ते दाखवून जातात.
ते केव्हा होते ह्या गोष्टी? या प्रश्नाचं उत्तर आता मी देणार आणि दिल्यानंतर तुम्ही ते तुमचं हा प्रश्न लिहायचा आणि जे उत्तर देऊन राहिलो ते सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. पहिला मुद्दा समजून घ्या. तुम्हाला दिसत नसेल माझ्यामुळे, मी थोडंसं बाजूला जातो. मी इथं बाजूला आलो, तुम्हाला त्रास नको दिसायला. नॅचरल मटेरियल्स acts as pollutants are not usually perceived as a serious environmental hazards. एन्व्हायरमेंटला त्यांचा खूप मोठा धोका नसतो. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. या प्रश्नाअंतर्गत हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला पहिला मुद्दा लिहायचा आहे. दुसरा मुद्दा मेन आहे. जनरली नेचर्स हॅज अ वे ऑफ रिन्यूइंग इटसेल्फ अँड हेन्स दीज पोल्युटंट्स मे बी eliminated naturally after a short span of time. काय होते की बा हे निसर्गाच्या चक्रामध्ये कालांतराने हे नष्ट होऊन जातात. यांचा फारसा काही परिणाम पडत नाही. आता मी थोडंसं तिकडून जातो, मग तुम्हाला हे मुद्दे तुम्हाला दिसून येतील. बरोबर. तिसरा मुद्दा आहे, याचं एक्झाम्पल्स काय आहे? याचं एक्झाम्पल्स आहे फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलाला लागलेली आग. जंगलाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आग लागते की ज्याच्यामुळे खूप मोठा धूर वातावरणामध्ये पसरतो, नष्ट पण होतो, पण त्याला वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या एन्व्हायरमेंटवर दिसतो. मग तेव्हा त्याला पोल्युटंट असं म्हटल्या जाते. फॉरेस्ट फायर डज नॉट लास्ट फॉर लॉंग, हाऊ एवर इट रिलीजेस हार्मफुल गॅसेस इन द एअर अँड हेन्स इट इज रेफर्ड टू ॲज अ पोल्युटंट. म्हणून त्याला आपण नॅचरल असूनही त्याला आपण पोल्युटंट म्हणतो, कारण त्याला नष्ट होण्याला खूप वेळ लागतो म्हणून, आणि तोपर्यंत आपल्या नेचरवर त्याचा परिणाम होतो, म्हणून त्याला आपण पोल्युटंटच्या श्रेणीमध्ये टाकलेलं आहे. प्रश्न आणि त्याचं उत्तर जे आहे ते व्यवस्थितशीर तुम्ही लिहून घ्या. थोडं कलर सेटिंग करतो स्क्रीनचा मी. आलं आता. बरोबर. आता आपला पुढचा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे. त्या मुद्द्यामधलं आपल्याला गोष्ट शिकायची आहे, पोल्युशन कोणाला म्हणायचं. आतापर्यंत आपण पोल्युटंट पाहिले, बरोबर आहे. आता दुसरी टर्म आपण शिकणार आहे, पोल्युशन काय आहे. जे पोल्युशन करतात, जे पोल्युटन म्हणजे जे पोल्युशन करतात त्यांना आपण पोल्युटंट म्हणतो. म्हणजे पोल्युटंटमुळे काय होणार? पोल्युशन. सिंपल आहे. पण त्याचं आता आपण त्याची डेफिनेशन वगैरे पाहू. आणि तीही पाहण्यापूर्वी हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पण हा सांगण्यासाठी मला थोडंसं जावं लागेल. पण तोपर्यंत मला दोन गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत, ते गोष्ट मी बोलतो. तुम्हाला माहीत आहे की आपल्या पेपरची रचना आहे घोकंपट्टीवर आधारित नाही, आणि जो ब्रेन चालवेल तो पुढे जाते. आता हे कसं होते ते पहिले अगोदर तुम्ही लक्षात घ्या. आपल्या ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी शीट्स आहेत. आता 5 ते 10 पर्यंत किंवा 5 ते 12 पर्यंत प्रश्नपत्रिका हा कन्सेप्ट आता राहिला नाही, ॲक्टिव्हिटी शीट्स आल्या. आता आपल्याला टाईप्स ऑफ पोल्युशन शोधायचं आहे, जे आपलं आतापर्यंतच्या इयत्तेमध्ये झालेलं आहे. 5वी 6वी 7वी पर्यंत आता झालेलं आहे. कसं झालेलं आहे तुम्हाला या एक्झाम्पलवरून लक्षात येईल. पण प्रश्न विचारताना त्यांनी सरळ एका भाषेमध्ये विचारला नाही की पोल्युटंटचे टाईप कोणकोणते आहेत. हे त्यांनी प्रश्नच विचारला नाही, सोबत एक पॅरेग्राफ देऊन दिला. निलेशचा एक गोष्ट दिली, गोष्ट रूपानं एक पॅरेग्राफ दिला जो तुम्हाला लिहायचा आहे तुमच्या वहीमध्ये, पॅरेग्राफचा पॅरेग्राफ. आणि जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न म्हणजे जे त्याच्यामध्ये उत्तर आहे ते तुम्हाला डायरेक्ट त्याचे उत्तर लिहायचे आहेत. आता आपण त्याला पाहणार. म्हणजे हा जो पॅरेग्राफ आहे याच्यामधल्या आपला टाईप्स ऑफ पोल्युशन धुंडायचा आहे. म्हणजे कोणत्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं पोल्युशन आलं. सिंपल 3 पोल्युशनचे नाव आहेत बघा, पण विचारलेत हात घुमवून. म्हणून तुम्हाला सांगतो की नकल करून सुद्धा हे जमत नाही. याच्यामध्ये ज्याची बुद्धी चालेल तोच पुढे याच्यामध्ये जात असतो. आपण आता बघू या एक्झाम्पल्सवरून आपण आता बघणार आहे. चला सुरुवात करू आपण याचं. मला थोडंसं जावं लागेल आणि थोडंसं सेटिंगला मला वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता. ते मी वाचून दाखवतो. निलेश इज अ स्टुडंट ऑफ स्टँडर्ड 8. तुमच्यासारखाच 8व्या वर्गातला विद्यार्थी आहे, त्याचं नाव आहे निलेश. अँड लिव्ज इन अर्बन एरिया. आपल्यासारखा शहरामध्ये राहतो. इट टेक्स अबाउट ॲन अवर टू गो टू द स्कूल बाय बस. तो रोज
म्हणजे म्हणजे आपल्या शाळेमध्ये बाय बसनं म्हणजे त्याच्या स्कूल बसनं तो जातो. ही फेसेस द हेवी ट्रॅफिक ऑफ टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स, रिक्षास, बसेस व्हाईल गोईंग टू द स्कूल. आणि रस्त्याने जाताना त्याला ट्रॅफिक लागते. टू व्हीलरचं लागते, फोर व्हीलरचं लागते, रिक्षांचं लागते, बसेसचं लागते आणि शाळेत जातो तो. आता त्यामुळे काय झालं, ही इज फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ अस्थमा सिन्स लास्ट फ्यू डेज. त्याला काय होऊन राहिला, दम्याचा त्रास होऊन राहिला या वातावरणामध्ये. त्यामुळे काय होऊन राहिलं, त्याला दम्याचा त्रास होतो. नंतर डॉक्टरकडे गेला. डॉक्टर रेकमेंडेड हिम टू स्टे अवे फ्रॉम द अर्बन एरिया. डॉक्टरने त्याला सल्ला दिला की अर्बन एरियामधून या शहरामधून जा, गावाकडे जा. मग त्याच्या आईबाबांनी काय केलं सांगतो तुम्हाला. सिन्स देन हिज मदर सेंट हिम टू द विलेज ऑफ हिज मॅटर्नल अंकल. नंतर त्याच्या काकाकडच्या घरी तो गेला. त्याचे काका खेड्यामध्ये राहत होते, तिथं त्याची तब्येत दुरुस्त करण्यासाठी तो गेला. मग आता खेड्यांचं वातावरण कसं आहे की खेड्यांचं वातावरण बाबा तुम्ही म्हणसाल की बाबा खेड्यामध्ये तर पोल्युशन नाहीच आहे, पण त्याला काय जाणवलं ते आता आपण बघू. खेड्यामध्ये काय जाणवलं. निलेश सॉ द हिप्स ऑफ द गार्बेज ॲट मेनी प्लेसेस इन द व्हिलेज. कचऱ्यांचे ठिकठिकाणी त्यांनी ढीग पाहिले, शेणाचे ढीग पाहिले जे खेड्यामध्ये दिसते. त्याच्यामधून काय येत होता, फाऊल स्मेल ऑफ ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट वॉज प्रेझेंट इन मेनी प्लेसेस. तुम्हाला माहीत आहे की खेड्यामध्ये आपण जर गेलो तर कोणतंही खेडं येण्यापूर्वी आपल्याला अगोदरच समजते, त्या रस्त्यानं चालता चालता समजते की आता खेडं पुढे येणार आहे. जे खेड्यात आहे त्यांच्या ती गोष्ट बरोबर लक्षात आली असेल. नंतर निलेशला काय दिसलं बघा. ब्लॅकिश वॉटर विथ द फाऊल स्मेल वॉज फ्लोईंग इन द स्टेम. ही डेव्हलप सम ॲबडॉमिनल डिसीज विदिन फ्यू डेज. त्याला काय झालं, म्हणजे पोटाचे आजार जडले. म्हणजे एका अस्थम्यासाठी तो शहराकडे गेला होता, आपलं खेड्याकडे गेला होता, तर खेड्याकडे त्याला वेगळंच वातावरण दिसलं. म्हणजे पोल्युशनचा पिच्छा निलेशचा बिचाराचा तिथंही सुटला नाही, बरोबर आहे. निलेशचा पिच्छा जो आहे तो खेड्यामध्ये सुटला नाही. आता आपल्याला या प्रश्नावर आधारित जे वाक्यामध्ये पोल्युशनचा टाईप आलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता आपण ते बघू कसं शोधायचं ते आपण आता बघणार आहे. प्रश्न तुम्हाला लक्षात आला. तुम्हाला हे लिहून घेणं आहे. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये पुस्तकामध्ये नाही आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये आता करतो. आता मी काय करतो की याला थोडंसं ग्रे शेडमध्ये दिलं आणि मी पण इथून थोडंसं जातो आणि आपण एक उदाहरण याचं उदाहरण बघू. बघा पहिलं याच्यामध्ये आलं. ही फेसेस द हेवी ट्रॅफिक ऑफ टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स, रिक्षाज, बसेस गोईंग टू द स्कूल. कोणतं पोल्युशन आलं याच्यामध्ये, एअर पोल्युशन आलं. म्हणजे या वाक्यानं काय दाखवलं आपल्याला, एअर पोल्युशन दाखवलं. दुसरं वाक्य बघू. ही इज फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ अस्थमा सिन्स लास्ट फ्यू डेज. हे बी वाक्य काय दाखवते, अस्थमा कशामुळे झाला, एअर पोल्युशनमुळेच झाला. म्हणजे याचंही उत्तर तुम्हाला एअर पोल्युशनच द्यावं लागेल. म्हणजे पहिलं म्हणजे पॅरेग्राफ तर तुम्हाला लिहिणंच आहे, पण त्यानंतर पॅरेग्राफ लिहून हे जे वाक्य येतात आणि वाक्याच्या समोर त्याचं एक्झाम्पल आहे हे सुद्धा तुम्हाला लिहिणं आहे. आता पुढचं वाक्य बघू आपण. निलेश सॉ द हिप्स ऑफ द गार्बेज ॲट मेनी प्लेसेस इन द व्हिलेज. कचऱ्यांचे ढीग, शेणाचे ढीग कुठं दिसणार आहे, जमिनीवरच राहणार आहे. म्हणजे कोणतं पोल्युशन आलं, सॉईल पोल्युशन आलं. त्याच्यातून काय येत होता, फाऊल स्मेल, खराब वास येत होता. ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट त्या ठिकाणी होता, एअर पोल्युशनची संदर्भामध्ये आहे ते. ब्लॅकिश वॉटर विथ द फाऊल स्मेल वॉज फ्लोईंग इन द स्टेम. काळसर पाणी जे आहे ते ओढ्यामध्ये सोडल्या जात होतं, वॉटर पोल्युशन त्या ठिकाणी आलं. आणि शेवटचं वाक्य आहे, ही डेव्हलप सम ॲबडॉमिनल डिसीज विथ फ्यू डेज. त्याला पोटाचे आजार जडले. हे कोणामुळे जडले, वॉटर पोल्युशनमध्ये जोडले. इंटेस्टायनल डिसीज जे असतात ते वॉटर पोल्युशनमुळे होतात. म्हणजे या मागच्या ज्ञानावर आधारित हे सगळे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहे. तुम्ही एक वाक्य शांततेनं बघजा आणि नंतर तुमचं ते जे आहे ते पाहून घे जा, कोणकोणते उत्तर आपण दिलेले आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं, आपण 3 प्रकारचे पोल्युशन पाहिले. एअर पोल्युशन पाहिलं, त्यानंतर वॉटर पोल्युशन पाहिलं आणि त्यानंतर सॉईल पोल्युशन आपण पाहिलं. आणि या तिघांचा एकेकांचा अभ्यास. आता बघा, प्रश्न विचारणाऱ्यांनी सरळ प्रश्न विचारला असता तर 3 शब्दामध्ये उत्तर आहे. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन. तुम्हालाही माहीत, सगळ्यांना माहीत.
परंतु घुमली जिलबी आणि पोरं म्हणतात मग पेपर कठीण गेला, जो घोकमपट्टी करीन तो फशीन. म्हणून अपनी अकल चलाव म्हणजे अकल बडी की भैंस बडी. आता म्हणा लागेल की अकलच बडी, म्हशीचा नाही संबंध. ठीक आहे, असो. उद्या आपण एअर पोल्युशनवर डीप चर्चा करणार. त्याच्यानंतरच्या भागामध्ये दुसऱ्या पार्टमध्ये वॉटर पोल्युशनवर करणार आणि नंतर सॉईल पोल्युशनवर करणार. या तिघांचा आपण डिटेल अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. ज्या ज्या सूचना मी तुम्हाला दिल्या त्या सगळ्यांचं योग्य रीतीनं पालन करा आणि जे जे गोष्टी मी सांगतो त्या त्या वहीमध्ये जरूर लिहा. आळस करू नका, कृपया आळस करू नका. इथं आज आपण थांबू. उद्याला आपला मुद्दा घेणार आहे आपण एअर पोल्युशन म्हणजे काय आहे आणि एअर पोल्युशनचे काय इफेक्ट होतात या सगळ्या गोष्टींवर उद्या आपण चर्चा करणार आहे. तोपर्यंत बाय बाय.